नमस्कार. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची निवडणूक तोंडावर येते. आजचा महत्वाचा दिवस आहे. आज काँग्रेस कार्यालयात आपण आहोत. शेख युसुफ शहराध्यक्ष आहेत. जागा वाटप, तिकीट वाटप अगदी उत्कंठता शिगेला पोहोचलेली आहे. सर्वच उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले आहेत. पण काँग्रेसमध्ये नेमकं चाललंय काय? तिकिटांचं एबी फॉर्मचं वाटप का होत नाहीये? अशा अनेक प्रश्नांवर शेख युसुफ यांच्याकडून आपण माहिती घेऊयात. भाई, काय चाललंय नेमकं? कधीपर्यंत पिक्चर क्लिअर होईल? काय आमच्या आता अजून बैठका चालू आहे. बैठका झाल्यावर आम्ही सगळे निर्णय डिक्लेअर करू. आमचं सगळं ऑलवेल आहे. सगळे आमचे लोक आपल्याला लोकांना भेटीसाठी निघालेले पूर्ण शहरामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये आमची काँग्रेसची टीम जी आहे प्रत्येक लोकांच्या भेटीसाठी निघालेली आहे. सगळ्यांची भेट घेत आहे. आणि जेव्हा आता लिस्टचं आमचं काम चालू आहे, एक दोन दिवसात आम्ही सगळे हे निर्णय पूर्ण करू. एक दोन दिवसात पूर्ण पिक्चर क्लिअर होईल. पण आज काही माध्यमांमध्ये अशी चर्चा होती, बातम्या आलेल्या आहेत की सहकारी पक्ष आणि तुमच्यामध्ये थोडेसे वादविवाद चालू आहेत. काही जागांवरून, काही जागांच्या वाटपावरून तुम्ही जास्तीच्या जागा मागितल्यात, त्यांची इच्छा नाही, असं काही चर्चा सुरू आहे. त्याच्यावर तुमचं काय विश्लेषण? हे बघा, काँग्रेस या राष्ट्रीय पक्ष आहे म्हणून ते जास्त जागा मागणारच ना, म्हणून ते चर्चा चालू आहे. अगं आता बघू काय होत काय नाही. आम्हाला किती जागा भेटणार, समोरांना किती जागा आम्ही देणार, नंतर आम्ही सगळे निर्णय जाहीर करू. वंचित बहुजन आघाडीची काही चर्चा स्थानिक पातळीवर झाली आहे का? तुमच्यापर्यंत काही निरोप, तुम्ही त्यांच्याकडे काही निरोप असा काही पाठवलेला आहे का? याच्यावर काही आहे का माहिती तुमच्याकडे? नाही, वंचित बरोबर आमची 7-8 बैठका झालेल्या आहे आणि आता पण चालू आहे आमची चर्चा. वंचितला पण सोबत घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. आता एक वेळ जागा जेव्हा निश्चित होतील तेव्हा सगळे निर्णय आम्ही मिळून एक प्रेस कॉन्फरन्सद्वारे आम्ही जाहीर करू. अनेक इतर पक्षांमध्ये बंडखोरी होतीये, पक्ष सोडून कार्यकर्ते जात आहेत. काँग्रेसमध्ये कसं चित्र आहे? नाही, आमचे काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते विचारधारांनी बांधलेले लोक आहे, म्हणून हे कुठे जाणार नाही. हे विचारधाराची लढाई आहे. एक दोन दिवसापूर्वी मुंबईमध्ये तुमची बैठक झालेली आहे. तुमचे वरिष्ठ मुंबईमध्ये भेटलेले होते. त्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण शहराचं विश्लेषण तिथे मांडलेलं आहे. नेमकी काय चर्चा झाली वरिष्ठांसोबत तुमची? नाही, आम्ही पार्लमेंटरी बोर्ड समोर, हे राज्याचं पार्लमेंटरी बोर्ड असतो, आमच्याकडे किती फॉर्म प्राप्त झाले, किती लोकांनी इच्छा व्यक्त केली, युतीचं काय काय झालं, हे समीकरण काय आहे, हे सगळं आमचे प्रदेशाध्यक्ष हर्षदादा सपकाळ यांनी आम्हाला विचारलं आणि मी शहराचा अहवाल त्यांच्याकडे संपूर्ण सादर केला. आपल्यासोबत होते शहराध्यक्ष शेख युसुफ. अजून पिक्चर क्लिअर झालेलं नाहीये. येत्या 2 दिवसात सगळीकडेच पिक्चर क्लिअर होईल असं ते म्हणतायत. तुर्तास थांबूया, भेटूया लवकरच. मी अनवर अलम नूर जाफर, MCN न्यूज, छत्रपती संभाजीनगर.